मशीन आहे, एकच मशीन आहे. जवळजवळ 15ची वोटिंग आहे. काम बी स्लो चाललंय. 2 तास झाले थांबलंय मी तर. नियोजन बरोबर केलेलं नाही आहे. सांगलीमध्ये मतदानाला सुरुवात आहे तर दुसरीकडे पाहतो आपण उन्हाचा पारा जो आहे तो जोरात जो आहे तो चढताना पाहायला मिळतोय. त्यामुळे काहीसे प्रमाण जे आहे ते कमी आहे अनेक ठिकाणी. मात्र मिरजमध्ये पाहतोय भर उन्हातही मतदानाचा टक्का जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय. काही मतदार राजे आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, मतदान करताय तुम्ही, काय व्यवस्था आहे? ऊन पडल्या, उन्हामध्ये थांबलोय आम्ही. काय शासनची काही सवय नाही तर काय नाही, पाणी नाही, लोक पाणीसाठी तरसा लागलाय. आणि एकच वोटिंग मशीन आहे, एवढं मतदान जास्त असून एकच वोटिंग मशीन आहे. तुम्ही काय तर जरा हे शासनने काय तरी जरा हे करायला पाहिजे ना. लोक म्हातार लोक उभारतात उन्हात, काय तरी सवय पाहिजे ना. काहीच नाही तर पाणी सुद्धा नाही तर लोक पाण्यासाठी तरसा लागलाय. किती मतदान आहे आणि आतमध्ये किती मशीन्स आहे एकूण? एकच मशीन आहे, एकच मशीन आहे. जवळजवळ 15ची वोटिंग आहे. 15ची वोटिंग आहे, एकच मशीन आहे. मला किती वेळ झालाय थांबले तुम्ही? लेडीज जेंट्स एकाच ठिकाणी थांबलेले आहेत. काम स्लो चाललंय. काम बी स्लो चाललंय. 2 तास झाले थांबलंय मी तर. कामधंदा सोडून आले ते. पावत्या नाही, काय नाही. जाऊन पावती काढायला अर्धा तास जाते. परत येऊन इथे 2 तास थांबलंय मी. आज काम बी सुरू आहे. काय करायचं? मग कारण काय, म्हणजे काय बोलणं झालं नाही तुमचं? सांगत नाही. अनेक मशीन आज दाद देत नाही. अनेक मशीन वाढवायला पाहिजे. मशीन वाढवायला पाहिजे बघा. किती वेळापासून चालू आहे? 2 तास झालं. 2 तास झालं मी इथं थांबलेलं आहे. इथं 1341चं मतदान असून फक्त एक मशीन लावलेली आहे. त्याकरिता लोकांमध्ये इथं भरपूर झालं. 2 तास झालं लोक उभारलेले आहेत. उन्हात प्रशासनाने इथं कुठल्याही पद्धतीची सोय केलेली नाही आहे. इथं सगळीकडे बाकीच्या ठिकाणी फक्त 500-600 मतदान असलं तरी 2 ठिकाणी मशीन लावलेली आहे. इथं 1300. हे प्रशासनानं माझ्याकडनं सवाल आहे, हे एवढं इथं आपल्या भागातील मिरज भागातील लोकांना असं का अन्याय होत आहे? बोलणं झालं नाही का अधिकाऱ्यांशी? काय एकच मशीन का? अधिकाऱ्यांना विचारायला गेलं तर इथं म्हणतात की चेकिंग, हे अधिकृत स्लिप असून देखील 4 ठिकाणी इथं चेकिंग चालू आहे. हे अन्याय का होतोय ह्याचा सवाल आहे. सगळ्या जनतेकडून हे सवाल आहे आमचं. काय सांगाल तुम्ही, किती वेळ झालं तुम्हाला मतदानाला लाईन मध्ये उभे तुम्ही? नियोजन बरोबर केलेलं नाही आहे. हा एकच बूथ ठेवलेला आहे, त्यामुळं लोकांची पंचायत वाढलेली आहे. जवळजवळ 1-1 तास 2-2 तास लोक उभारलेले आहेत. अजून उन्हामुळे त्रास आहे. उन्हाचं छप्पर बी मारलं नाही जिथं पाहिजे तिथे. लोकांना फार त्रास होतो. एक तर बाई आता चक्कर येऊन पडलेली होती उन्हामुळे. मला किती वेळ झालं तुम्ही थांबला इथे? हा किती वेळ? त्याला उभारलंय. तरी ज्येष्ठ नागरिक असून आम्ही 1.5 तास थांबलोय. काय सुविधा बरोबर केली नाही. या खासदारकी असून सुद्धा काही उपयोगी होत नाहीये. सोयी सुविधा व्यवस्थित नाहीये. 1.5 तासाहून अधिक काळ थांबलोय, मात्र या ठिकाणी नंबर आलेला माहीत नाहीये. अनेक जे मतदार राजा जो आहे ते या ठिकाणी आहेत, मात्र तात्काळलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने गैरसोय केल्याचं पाहायला मिळतंय. काय सांगाल, बऱ्याच वेळापासून उभे आहेत, तक्रार त्यांना? खराब व्यवस्था आहे. इथं एकच मशीन आहे, ती पण एवढी स्लो चाललेली आहे. मी आता 2 तास झाली इथं थांबलेला आहे. 2 तासानंतर माझा नंबर आलेला. लेडीजची व्यवस्था नाही आहे. काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना थांबायला जागा नाही आहे. हे 3 तास झालेत हे गृहस्थ थांबलेले आहेत. उन्हाचा तडाखा एवढा आहे, 40+ आहे, तरी काही योजना नाही आहे. उन्हात एवढी लोक, जर भरपूर लोक आलेले आहेत तरी त्यांना थांबायची व्यवस्था नाही. उन्हात उभार लागले आणि काही लोक या साईडला थांबलेले आहेत. मांडव आहे तर एवढंच आहे. मग त्या लोकांची सोय ही उन्हात आणा तरी व्यवस्थित करा. आणि 3-3 तास लोक थांबले तरी वोटिंग स्लो होत आहे. याचं कारण कोण बघणार? 6 वाजेपर्यंत आपल्याला ते टाइम पुरणार नाही साहेब. होणार नाही, टाइम वाढवला पाहिजे. खूप त्रास होत आहे, स्पेशली लेडीजना. जर एक माणूस आत गेला तर बाहेर यायला जागा नाहीये. लेडीज पण आहेत. जर कुठेतरी जो आहे तो त्रास होतोय आणि ह्या सगळ्या त्रासामुळे जे आहे ते मतदान सुद्धा पूर्ण होऊ शकणार नाही असं स्थानिकांचं म्हणणं असलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने जे आहे ते या ठिकाणी व्यवस्था केलेली नाही आणि त्याचा फटका बसू शकतो असं मतदार राजांचं म्हणणं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन प्रशांत माने, राजू सोनवणे, एबीपी माझा, मिरज, सांगली. मतदार याद्यांचा काय घोळ आहे असं म्हटलं, काय नेमकं? माझ्या वाईफचा इथं आलेला आहे आणि माझा पलीकडे आलेला आहे. तर तिथं पण एक प्रकार निदर्शनास आला आणि इथं पण आला की जवळजवळ आता या मतदान बूथवरती जवळजवळ एक 1300-1400 आहे आणि तिकडं मी जिकडं केलं तिथं एक जवळजवळ 1500 एक होते.
तर जवळजवळ माझ्या बघण्यात तिथं एक 7-8 लोक, इथं एक 7-8 लोक असे आहेत ज्यांचा मतदार यादीत नावच नाही. आणि तिकडचे जे अधिकारी वगैरे इथं जे कंडक्ट करतायत त्यांनी म्हणतात की तुम्ही आधी हे बघायला पाहिजे होतं, करायला पाहिजे होतं. आता साहजिक आहे, हे सगळं कोण बघत बसत नाही. नाव नाही म्हणजे बोगस मतदान. बोगस मतदान म्हणता येणार नाही. शासनाचा काहीतरी काय म्हणतात त्याला, शासनाचा म्हणजे त्यांनी व्यवस्थित कंडक्ट केलेलं नाही. मतदार यादीत नावच नाही आहे म्हणजे मतदार ते बादच झाला ना, मत बादच झाला तो. चेक करून घेतलं नाही का मतदार याद्या वगैरे सगळं? ठीक आहे, ते नागरिकांची पण तेवढीच चुकी आहे. पण आता स्लिप्स आले नाही. स्लिप येईल म्हणून थांबलं. एक पण स्लिप आलं नाही घरात. ते आमच्या चौघांचे आलेत, फक्त दोघांचे राहिलेत. आता माझ्या बहिणीचा गेल्या वेळेला मतदान कार्ड टाकलं होतं त्यांनी, या वेळेला मतदानच नाही त्यांचं. आणि कसं झालं, एका घरातले 3 एका केंद्रामध्ये आलेले आहे आणि दोघांचे त्या दुसऱ्या केंद्रात आलेले आहे. काय चाललंय काय समजेना. शासनाची दुर्दशा. जाणीवपूर्वक केलं असं वाटतंय तुम्हाला? नाही असं मी सांगू शकत नाही क्लिअरली. मात्र तुम्ही आता माझ्यापेक्षा सुज्ञ आहेत, तुम्ही समजू शकता मी काय सांगण्याचा प्रयत्न करायला लागलोय. तुम्हाला किती वेळ झाला इथं उभे आहात तुम्ही लाईन मध्ये? मी लाईन म्हणजे अर्धा तास झाला आता उभा आहे. म्हणजे मी पेशंट असल्यामुळे बाजूला थांबलोय. वेटिंगला कोण थांबणार एवढा वेळ? कारण एवढी सहनशक्ती नाही ना आपल्या. हार्ट पेशंट, डायबिटिक पेशंट आहे मी. व्यवस्था आपण नाही आहे बरोबर इथं. ह्या कडक उन्हात व्यवस्था अजिबात नाही. 40च्या वर टेम्परेचर आहे आणि वेटिंग कोण करणार आहे एवढा वेळ? वयस्कर माणसाने एवढं थांबू शकत नाही ना. वेटिंग आहे नाही, ह्या केंद्रात सकाळपासूनच वेटिंग आहे. नेहमी मतदान करता त्यावेळेस एकच मशीन असते का 2 मशीन असतात? ते माहित नाही, पण ह्या वेळेस पण इथं एवढी रांग नसायला पाहिजे. कारण म्हणजे सरकारमध्ये सगळी व्यवस्था केलेली आहे, काहीच व्यवस्था नाही इथं. वोटिंग केलं तुम्ही? किती वेळ थांबलात? केलं 2 तासाच्या वर आम्ही थांबलो. आणि ते बी मी ज्युनियर असून आणि पाण्याच्या व्यवस्था नाही, काय नाही. पाणी नुसतं ठेवले दिखावा आहे. तिकडे जाऊन घ्या म्हणतात, म्हणजे कसं घेणार मधली रस्त्यातली. आणि एवढं बारीक बोळ आहे, 2 लाईनी पण लावता येत नाहीत. लेडीज सगळं अगदी घुसपूस चालले. मगाशी एक लेडीजला तर चक्कर आली. सगळी गैरसोय गैरसोय आहे. आणि तुम्हाला सांगतो, इकडं पाहिजे होतं मांडव, इकडं बाहेर, आणि आत कायच नाही मांडव. लोकांना कुठे बघा की ते सगळे उभं आहेत. काय करणार? सगळे उन्हात आहेत. हा केलं. हो केलं. थांबावं लागलं. एक अर्धा तास सोयी सुविधा आहेत का? आहे बरी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.